जे आवडतं ते जोपासता यायला हवं यासाठी आम्ही हा पहिला व्हिडिओ बनवला। त्यासाठी आम्ही लागणारे तीळ, गूळ, शेंगदाण्याचा कूट व डिंक घेतला। गुळाला प्रथम व्यवस्थित आपण पातळ करून घेतलं, त्यात शेंगदाण्याचा कूट टाकला व ते हलवून घेतलं। त्यामध्ये आपण भाजलेले तीळ टाकले। तीळ टाकल्यानंतर थोडासा डिंक पण टाकला आणि हे मिश्रण हळूवारपणे आपण हलवत राहिले जोपर्यंत आपले हे सर्व घटक एकत्र व्यवस्थितरित्या मिक्स होणार नाहीत तोपर्यंत आपण हे मिश्रण हलवत राहिले। त्यानंतर तयार झालेलं मिश्रण हे आपण एका जागेवर घेणार आहात। त्यासाठी ती जागा आपण व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेतली, त्यावर थोडंसं तूप टाकलं आणि ते मिश्रण आपण त्यावर टाकलं। मिश्रण हे अतिशय गरम असल्यामुळे हाताला भाजू नये त्यासाठी त्यावर एक मेण कापड टाकलं आणि मेण कापड टाकल्यानंतर हळूवारपणे त्याची एक आपण पोळी लाटून घेतली। पोळी जास्त आपल्याला जाडसर नाही ठेवायची किंवा पातळी नाही करायची, एकदम अशी मीडियम आकाराची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून घेतल्यानंतर त्यावर चाकूनं व्यवस्थितरित्या चिरा करून घ्यायच्या। चिरा ह्या तुम्ही चौरसाकृती आकाराच्या करू शकता किंवा आपल्या पतंगाकृती आकाराच्या तुम्हाला आवडेल तशा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तर चिरा करून घ्यायच्या आणि अशा तऱ्हेने आपली एकदम छान अशी चविष्ट अशी आपली ही तीळ आणि गुळाची चक्की तुम्हाला तयार झालेली दिसते। आमचा हा करण्याचा पहिलाच व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा। धन्यवाद।